नमस्कार मंडळी, अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आपण आज मस्त असा दाणेदार गाजराचा हलवा बनवलेला आहे. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया. तर इथे पहा, मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ धुवून याचे शेंडे आणि वरचं मूळ काढून छान असे खिसून घेतलेले आहेत किसणीने. तर आता इथे आपल्याला हे हलवा बनवायचा आहे. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तर आता तूप मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये गाजर किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. तर इथे मी हे अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे. आता आपण हे गाजर 1 मिनिटभर अगोदर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य यामध्ये टाकायचं आहे. तर छान असं तूप याला मिक्स करून घेऊयात. तर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालायची आहे. तर मी इथे अर्धी वाटी साय घेतलेली आहे, ती टाकली. आता आपण ही साय व्यवस्थित अशी या गाजरामध्ये मिक्स करून घेऊयात आणि छान असे याला मीडियमच फ्लेम ठेवायची आहे आणि परतत राहायचं आहे. तर व्यवस्थित अशी मी साय मिक्स करून घेतली. आता यामध्ये घालायचं आपण त्याच वाटीने अर्धा ते पाऊण वाटी दूध. तर इथे मी दूध घातलेलं आहे, म्हणजे की मस्त असं मऊसूत हे गाजर किसलेलं असतं ते शिजतं, त्यामुळे आपण दूध पण घातलेलं आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे थोडासा फूड कलर. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, टाकला तरी चालेल. छान असा याला रंग येतो. तर आता आपण हे दूध कलर मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला परतत राहायचं आहे. साधारण याला 15 ते 20 मिनिट लागतात परतण्यासाठी. एकदम मिडियम फ्लेम ठेवायची आहे. आता इथे मी हे परतून झाल्यानंतर आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. तर इथे या स्टेजला आपल्याला दूध आटवायचं आहे. पूर्ण दूध आटलेलं आहे. आता यामध्ये घालूयात 1.5 वाटी साखर. तर इथे मी 1.5 वाटीच घातलेली आहे अर्धा किलोला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 2 वाट्या घातल्या तरी चालेल, किंवा अजून तुम्हाला कमी गोड हवा असेल तर 1-1.25 वाटी घातली तरी चालेल. तर आता ही साखर आपण मिक्स करून घेऊयात. तर आता हे परतत असताना छान असे हे अजून मेल्ट होतं आणि आता आपल्याला हे सगळं साखरेचा पाक आपल्याला पूर्ण आटवायचा आहे. तर दूध कशासाठी अगोदर आटवायचं? कारण आपण हे गाजर किसलेलं असतं ते छान असं मऊसूत शिजतं दुधामध्ये, त्यामुळे आपण अगोदर दूध आटवून घेतलेलं आहे. आणि दूध आणि साखर एकत्र घातलं तर हे पटकन झटपट असा हलवा तयार होत नाही. दुधामुळे हे एकदम पातळच राहतं आणि हे छान असं दाटसर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे आपण दूध अगोदर पूर्ण आटवून घ्यायचं आहे, नंतरच साखर घालायची आहे. तर इथे पहा, साखर घातल्यानंतर मस्त अशी साखर वितळलेली आहे. आता आपल्याला हे एकसारखं 10 मिनिट हलवत राहायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी एकसारखं मीडियम फ्लेमवर हलवत राहिले होते, त्यामुळे छान असा दाटसर होत आलेला आहे हलवा. आता यामध्ये घातली मी 1 चमचा वेलची पूड. याने छान असा सुगंधही येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर आता वेलची पूड मिक्स करून घेतली. आता आपण याला अजून 2 ते 3 मिनिट मस्त असं हलवणार आहे. तर अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे साखरेचं, त्यामुळे 2 ते 3 मिनिट आपण हलवून गॅस बंद करूयात. तर छान असा तयार होत आहे. तर इथे पहा, 2 ते 3 मिनिट मस्त हलवलेला आहे आणि एकदम छान असा दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवल्या की मस्त असा सहजासहजी अगदी 15 मिनिटात तयार होतो हलवा. तर आता यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी. आता आपण हे
गॅस बंद करूयात आणि हा थंड होण्यासाठी काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी हा गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. खायला पण एकदम टेस्टी आणि बनवायला पण अगदी सोपी. चला तर तुम्हाला ही गाजर बनवण्याची पद्धत कशी वाटली? 2-3 ट्रिक लक्षात ठेवल्या तर एकदम छान असा दाणेदार तयार होतो. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.